सांगू शकतो। योगिता सोनाली कुंटे के चैनल पे आओ और अंडा पहले है कि चिकन पहले है बताओ। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग ऑफ कोकण डे 3। जवळचे सगळे बीच पाहून झाले होते तर आम्ही आज निघालो होतो कुडळमध्ये जवळ असलेल्या मामाचो गाव या कृषी पर्यटन ठिकाणी। त्याआधी मी केली एक ऑफिस मीटिंग आणि ॲज युजुअल आमचा दिवस सुरू झाला तो असा। ऐकलेल्याप्रमाणे ही प्लेस खूप सुंदर आणि मोठी होती। या जागेचा प्रत्येक कॉर्नर हा फोटोशूटसाठी परफेक्ट होता। इथे प्रोफेशनल फोटोशूट्सही होतात पण त्यासाठी काही चार्जेस आहेत। ही प्लेस एवढी मोठी होती की नेमका आम्हाला बघायला और यू कॅन से फोटोशूटसाठी स्टार्ट कुठून करावं हेही कळत नव्हतं। मग आम्हाला दिसलं एक सुंदर साईबाबाचं मंदिर। सगळ्यांनी दर्शन वगैरे केलं आणि ओव्हर एक्साइटमेंटमध्ये उड्या मारत असताना माझी सँडल तुटली। मग पुढे पूर्ण वेळ ती तुटलेली सँडल हातात घेऊन मी फिरत होते। फोटोशूटसाठी एक्साइटमेंट तर होतीच पण सगळ्यांना भूक लागलेली असल्यामुळे आम्ही पहिले कॅन्टीन गाठली। तिकडे पोटभर जेवण वगैरे केलं आणि आम्हाला दिसला कॅन्टीनच्या बाजूला असलेला एक स्विमिंग पूल, पण तिथे एंट्री अलाउड नव्हती। त्यानंतर मी आणि वृषालीने खूप दिवसांपासून इंस्टाग्रामला सेव्ह करून ठेवलेलं रील शेवटी बनवलं आणि आम्ही निघालो फोटोज काढायला। खूप सारे फोटोज व्हिडिओज काढून आम्ही 6-7 एकर्समध्ये असलेलं हे मामाचं गाव पूर्ण पाहू शकलो नाही, कारण ऑलरेडी इव्हिनिंग झाली होती आणि घरी जाऊन आम्हाला उद्याच्या एंगेजमेंटसाठी डान्स परफॉर्मन्सची प्रॅक्टिस करायची बाकी होती। सो घरी पोहोचलो आणि फोटोग्राफरची ड्युटी संपलेले हे दोघं आनंदात नाचताना दिसले, पण त्यांना एक न्यू ड्युटी लागणार होती हे त्यांना माहितीच नव्हतं। लपून बसण्याचा फेल्ड अटेम्प्ट करत असलेल्या आदित्याला आम्ही डान्स प्रिपरेशनसाठी रेडी केले। त्यानंतर ऋतूने सांगितल्याप्रमाणे आम्ही निकिता आणि प्रफुल्ल यांच्यासाठी एक सरप्राईज डान्स परफॉर्मन्स प्रिपेअर केला। नाचून दमलेलो आम्ही झोपण्याच्या तयारीला लागलो, पण काही डेडिकेटेड आणि सिन्सिअर स्टुडंट्स मात्र डान्स प्रिपरेशन करतच होते। त्यांच्यासोबत आम्ही पण फायनल प्रॅक्टिस केली आणि आता झोपू म्हणलं तर दिसलं की ही डेडिकेटेड आणि सिन्सिअर पब्लिक स्किन केअर करत होती। मागच्या 3 दिवसात कुठेही न फिरलेले ही लोक स्किन केअर करताय हे बघून आम्ही मात्र शॉक होतो। सो असा होता आमचा डे बिफोर एंगेजमेंट डे 3 व्लॉग। तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट आणि शेअर करा आणि आम्ही एंगेजमेंट डेला काय मस्ती मज्जा केली हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल। जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके बाय। अरे मुर्गी बाद में आई थी, अंडा पहले आया था। जिसको डिबेट करना है आओ मेरे यूट्यूब चैनल पे, जो है नहीं बनाऊंगा तभी। माझं चॅनलचं नाव सांगू शकतो। योगिता सोनाली कुंटे के चैनल पे आओ और अंडा पहले है कि चिकन पहले है बताओ। हमारे चैनल पे पहली बार चिकन मसाला सब्सक्राइब मारो। चिकन मसाले बात दिखाओ ना पहली बार। सांडलं वो क्या है? पडलं नाही, लय डेंजर।